पैसा सगळं नाही असं म्हणणारेच दर महिन्याला पगारासाठी कॅलेंडर बघतात. सेव्हिंग नंतरच पिझ्झा खाणार असं ठरवून शेवटी पिझ्झा खातात आणि सेव्हिंग विसरतात. शेअर मार्केट, SIP, म्युच्युअल फंड नावं भारी वाटतात, पण अर्थ समजत नाही आणि नुसतं निवृत्तीला श्रीमंत होणार हे स्वप्न राहून जातं. चिंता करू नका, आज आपण पैशाचं मानसशास्त्र अगदी लिंबूपाणी स्टाईलमध्ये समजून घेणार आहोत, हसत खेळत आणि शहाणपण शिकत. नमस्कार मंडळी, मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे. मी आज आणले द सायकॉलॉजी ऑफ मनी ची भन्नाट, झणझणीत आणि हिट मराठी ढंगात सादर केलेली समरी. पैसा म्हणजे काय रे भाऊ? मनी म्हणजेच माणुसाची खरी परीक्षा. आज आपण गप्पा मारणार आहोत पैशावर. हो पैशावर. त्या पैशावर जो की लग्नातल्याच पंगतीसारखा असतो. सगळे वाट पाहत असतात पण पातेलं आपल्यापर्यंत येईपर्यंत रिकामं होतं. 1. पैसा आणि शहाणपण नातं तेच पण मामा वेगळा. लेखक मॉर्गन हाउसल सांगतात, गणित नाही जमलं तर चालेल, पण पैशाचं मानसशास्त्र जमलं पाहिजे. अहो, आपल्याला सगळं जमतं. घरातलं भांडे फेकून भांडणं, समोरच्याच्या नवऱ्याचं वजन पाहून डाएट सल्ला देणं, पण जेव्हा पैशाचं येतं तेव्हा क्रेडिट कार्ड स्वाईप करताना आपली बोटं थरथरतात. 2. आजीबाई बोलल्या पैसा दिसतो तसा नसतो. तेव्हा एकदा आजी म्हणाल्या, पैसा म्हणजे शेजारच्या मुलीच्या मेहंदीप्रमाणे असतो. लग्नाच्या दिवशी भारी दिसतो, पण दुसऱ्या दिवशी फिकट झालेला असतो. तसंच पगार आला की वाटतं, अरे जरा फिरून येऊ. मग एक वीकेंड महाबळेश्वरचा, दुसरं क्रेडिट कार्डचा बिलाचा. 3. पैसा म्हणजे सोने का चैन नाही, चैन से सोना ही आहे खरी श्रीमंती. शेजारच्या देशमुख काकांनी नवीन गाडी घेतली. गाडी भारी, पण रात्री पेट्रोलच्या रेट्स बघून BP वाढतोय म्हणाले. लेखक म्हणतात, श्रीमंती म्हणजे मर्सिडीज नाही, तर मस्त 8 तासांची झोप ज्याला खर्च लागत नाही मात्र त्यासाठीच खर्च केला जातो. 4. शेअर मार्केट म्हणजे काय? सापळ्यातला बकरा. आपला गण्या म्हणतात, भाऊ मी शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले टाटा, रिलायन्स आणि LIC. मी म्हणालो, कधी केलं? तो काल रात्री बिअर मारताना. म्हणजे ज्ञानही टकल्याचं आणि गुंतवणूकही चष्म्यातून. लेखक म्हणतात, तुम्ही इथे पैसे गमावता कारण तुम्ही पैशावर प्रेम करता, त्यातील ज्ञानावर नाही. 5. कॉम्पाऊंड इंटरेस्ट पैशाचं मोठा झाड. सुरुवातीला 4 पान आणि हळूहळू वडाचं झाड, ज्याला कोणी हलवू शकत नाही. सावली पाहिजे ना मग झाडे लावा, झाडे जगवा. कळाले ना काय म्हणायचे होते? एक लक्षात ठेवा, दररोज 50 रुपये वाचवले तर महिन्याला 1500 आणि वर्षभरात इतकं होईल की वार्षिक गोडीभात 2 वेळा खाता येईल. कॉम्पाऊंड इंटरेस्ट म्हणजे युद्धातले चक्रव्यूहात्कार असेल तर जिंकलात, विच्छेदक असेल तर हलात. व्याजावर व्याज मिळणं किंवा देणे हे थोडं वाटतं सुरुवातीला, पण नंतर ते इतकं वाढतं की हत्तीच्या पिलाला पंख फुटल्यासारखं वाटते. 6. कन्सिस्टन्सी म्हणजेच श्रीमंतीची जादूची किल्ली. पहिला दिवस, बबन उठतो सकाळी 5 आजपासून फुल जिम, फुल डाएट, 15 पुशअप्स करून थांबतो. दुसरा दिवस 10 पुशअप्स आणि तिसरा दिवस आज थोडं विश्रांती. तुम्हाला काय वाटते 6 पॅक एब्स किती दिवसात बनतील? कोणतेही काम सातत्याने केल्याशिवाय रिझल्ट दिसत नाही. तसेच पैशाचेही आहे. SIP ऐकला असेल तुम्ही, कधी चालू करताय मग? 7. शेजाऱ्याशी तुलना करू नका, त्याचा EMI तुमच्या नाकात वास घालू शकतो. तो बघ, त्याचं घर किती मोठं. हो, पण त्याचं लोन 30 वर्षांचं आहे आणि तो नेटफ्लिक्सपेक्षा बँक ॲपवर जास्त वेळ घालवतो. लेखक सांगतात, पैशाचं स्टेटस नाही, शांतीच स्टेटस महत्वाचे आहे. बाजूवाली शांती नाही, मनातली शांती. आणि संदीप महेश्वरी यांचंही म्हणणे आहे की इतरांशी तुलना करून तुम्ही स्वतःला कमी लेखता. स्वतःचं युनिकनेस ओळखा आणि स्वतःशी स्पर्धा करा. तर मंडळी, द सायकॉलॉजी ऑफ मनी चं हे ठसक्यातलं झणझणीत मराठमोळं सारांश तुमच्या कानावरून डोक्यात गेलं ना? मग उगाच फालतू खर्च नको, गुंतवणुकीकडे वळा आणि आठवड्यातून एकदा तरी झोमॅटो बंद करा, SIP चालू करा. पुढच्या वेळेस अशाच भन्नाट समरीसाठी आणि हलक्या फुलक्या सल्ल्यासाठी पुन्हा या. सबस्क्राईब केलात तर मी येथेच भेटेल. आणि आता लाईक ठोका, शेअर करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. नाहीतर पुढच्या समरीत मी नंदू काका ला घेऊन येईन.